अजित पवारांचे मित्र यशवंत गुजर यांनी मैत्री दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला। अडचणीत साथ देणारा, चुकांवर रागवणारा आणि यशात सर्वात आधी कौतुक करणारा असं वर्णन यशवंत गुजर यांनी त्यांचे मित्र अजित पवारांचे केले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। आज सर्वत्र मैत्री दिन म्हणजेच फ्रेंडशिप डे जो आहे तो साजरा केला जात आहे। बारामतीत आपण आहोत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या बालपणापासूनच्या छायाचित्राचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे। अजितदादांचे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे असे मित्र किरणदादा गुजर आपल्या बरोबर आहेत। काय आजचा दिवस तुमच्यासाठी देखील खूप दुःखाचा असाच म्हणावा लागेल, कारण आज फ्रेंडशिप डे आणि दादा नाहीत। नाही, हे दिन हा दिवसच आहे असं नाही ना। गेले 6 महिने झालं म्हणजे दादांची उणीव सातत्याने जाणवते ना। म्हणजे माझं म्हणणं आहे की एखादा दिवस किंवा त्या दिवसाचं औचित्य साधून त्या दिवशी आठवण काढणं किंवा त्या दिवसाला सामोरे जाणं, मी याच्यातल्या बंधनात अडकू इच्छित नाही। कारण 40 वर्षाची मैत्री हा शब्द असा आहे की तुम्ही कशाच्याही पलीकडे जाऊन, कारण काही जण म्हणतात की हे माझे मित्र आहेत, मग कुणी कुठल्या कामासाठी बरोबर आलं असतं, कुणी शिक्षणासाठी बरोबर आलं असतं, कुणी राजकीय सत्तेच्या सहभागासाठी बरोबर आलं असतं, परंतु ते नाही झालं की नंतर दुरावा निर्माण होतो। त्यांच्यावर माझ्यात असा कधीच दुरावा निर्माण झाला नाही कुठल्याच कारणाने। कारण निस्सीम ज्याला आपण म्हणतो ना की भक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, निष्ठा म्हणा आणि प्रेम म्हणा, हे आमचं एकमेकाला लाभलं। त्याच्यामुळं मैत्रीच्या पलीकडचे नातं दोघांमध्ये निर्माण झालं। अत्यंत बोलकी अशी भावना किरणदादा गुजर यांनी व्यक्त केलेली आहे की देव आमच्या देवाऱ्यात आलेला आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती।